8 मार्च महिला दिनानिमित्त आज कोल्हापुरातल्या काही तरुणींशी आपण संवाद साधणार आहे। काही पुढारी न्यूजचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती कोल्हापुरातल्या डी.वाय. पाटील कॉलेजमधल्या विद्यार्थिनी नेमकं काय उत्तर देतात हे आपण आज या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिला या सगळ्या मुली ज्या आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पाहतोय, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यायला तयार झालेले आहेत आणि त्यांनाच या ठिकाणी आपण बोलण्यासाठी थांबवलेलं आहे। खरं तर सगळ्यात पहिला स्वागत तुझं व महिला दिनाच्या शुभेच्छा अर्थातच आहे। खरं तर मुलींसाठी करिअर महत्त्वाचं असतं की लग्न, आणि ते असेल तर का नेमकं महत्त्वाचं वाटतं, काय नेमके सांगशील? करिअर, ऑफकोर्स करिअरच महत्त्वाचं आहे, कारण मुली त्या कॅपेबल आहेत त्या लेवलने, त्यामुळे करिअरच महत्त्वाचं आहे। काय वाटतं तुला? माझ्यासाठी पण करिअरच महत्त्वाचं आहे। मुलींचा इंडिपेंडन्स मिळणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे करिअरला प्रायोरिटी देणं। दोन्ही इम्पॉर्टंट आहे। आपण करिअरमुळे लग्न ते नसं अवॉइड नाही करू शकत, त्यामुळे करिअर पण इम्पॉर्टंट आहे आणि लग्न पण, आणि ते आपल्या हातात आहे की आपण दोन्ही कसं सांभाळू शकतोय, कारण आपल्याला दोन्ही गोष्टीचे स्वातंत्र्य आहे। आपण करिअर करत लग्नाबाजूचे पण बघू शकतो। तुला काय वाटतं नेमकं करिअर आणि लग्न हे दोन्ही देखील किती महत्त्वाचे आहेत, नेमकं का? येस, ऑब्व्हियसली दोन्ही पण महत्त्वाचं आहे, कारण मुलींना स्वतःचं करिअर असणं, स्वातंत्र्य असणं ते पण गरजेचं आहे, पण सोबत योग्य वयात लग्न होणं हे पण गरजेचं आहे। पण लग्न झाल्यावर करिअरवरती गिव्हअप करणं हे चुकीचं आहे। त्यामुळं दोन्ही मुलींच्यामध्ये ही क्षमता आहे की ते कोणतेही काहीही जरी त्यांच्यात अडचणी आल्या तर ते टॅकल करू शकतात, तर त्यांना दोन्ही पण ते मॅनेज करू शकतात। सो करिअर आणि लग्न हे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे। तुला काय वाटतं? सेम, दोन्ही बॅलन्स करणं गरजेचं आहे। करिअर लग्नासाठी गिव्हअप करणं, आता आपण बघतोय काही मुलींचं लवकर लग्न केलं जाते, त्यांना करिअर गिव्हअप करायला लागते, तर इथं गरजेचं आहे की सपोर्ट मिळावा त्यांना त्यांच्या पार्टनर कडून किंवा फॅमिलीकडून। जर सपोर्ट असेल तर त्या दोन्ही योग्य पद्धतीनं हँडल करू शकते। तुला काय वाटतं? ॲक्च्युली दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे, बट कुठल्या पण पोरीने पहिला स्वतःचं करिअर झाल्यावर लग्नाचा विचार करावा, आणि लग्नासाठी करिअर सोडणं इज नॉट म्हणजे ते बरोबर नाही आहे। तर लग्न झाल्यावर पण करिअरकडे लक्ष द्यावं, आणि जर असं कोण तुम्हाला म्हणत असेल की लग्न कर आणि माझ्यासाठी तू करिअर सोड, तर ते बरोबर नाही आहे। आपण आपल्या ह्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे की मी दुसरा प्रश्न विचारेन। एक तर सगळ्यात जास्त वेळा स्पर्धा जी आहे ती मुलांची मुलींची, मुलं हुशार की मुलं हुशार हे देखील सांगितलं, तर तुला काय वाटतं, मुलं हुशार आहेत की जास्त मुली हुशार आहेत? दोन्ही, आणि का? मुलं आणि मुली दोन्ही पण इक्वलीच हुशार असतात, फक्त अभ्यासच असते। मुलं कसे फिरत असतात वगैरे, त्यांचं अभ्यासाकडे लक्ष नसते, आणि मुली घरी असतात, अभ्यासाकडे जास्त फोकस असतात, जे काय असेल ते सगळं राईटअप वगैरे व्यवस्थित करतात, त्यामुळे त्यांना नॉलेज असते। मुलांना पण नॉलेज असते, पण मुलींचं जरा जास्तच असतं। मुलींचं जास्त? ती बोलली तसं बरोबर आहे, मुलं बाहेरचे एक्सपिरियन्स जास्त घेत असतात, पण स्टॅबिलिटी वाईज बघायला गेलं, पेशन्स बघायला गेलं तर मुलींच्याच जास्त असतात। काय नेमकं हुशार मुलं असतात मुली असतात, नेमकी हुशारांची डेफिनेशन देखील तुम्ही कशी करा? खरं तर मुलींना सगळ्या बाजू सांभाळायला जमतात, ज्या मुलांना जमत नाहीत। हा मेन माझ्यासाठी पण हो तसंच वाटतं मला। मुली ऑफकोर्स ऑलराऊंडर असतात, त्यामुळे मुलीच। येस येस येस, ऑब्व्हियस, म्हणजे ॲग्री आहे सगळ्यांच्या मतांशी की तुम्हाला एक आहे की एवढं सगळं मुली हुशार आहे म्हणताय, पण मुलींना एखादा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे असं वाटतं तुला? तसं काही आपण जर एरिया बघितला तर त्या ठिकाणी मुलींना एवढं स्वातंत्र्य नाही आहे की ते स्वतःचा निर्णय लगेच घेऊ शकत नाही, त्यांना विचारावं लागतं, त्यांचे पार्टनर असतील किंवा घरातले फॅमिली मेंबर्स। पण आता आम्ही जर बघितलं तर चांगल्या फॅमिलीतून बिलॉंग करू, तर आम्हाला स्वातंत्र्य आहे, आमचे पेरेंट्स आम्हाला सपोर्ट करतात की आम्ही जे काय डिसिजन घेईल ते। सो अजूनही काही एरिया आहे की जिथे स्वातंत्र्य मुलींना नाही आहे। तुला काय वाटतं, स्वातंत्र्य घ्यायला तसं आहे का मुलींना स्वातंत्र्य, की एखादा निर्णय घ्यायला काय नेमकं? ॲक्च्युली काही भागात म्हणजे आज गावात बघतो की त्यांचं 12वी झाल्यावर लग्न करून द्यायचं, 12वीची परीक्षा झाल्या लग्न करून द्यायचं। हा स्वतःचा त्यांचा निर्णय असला पाहिजे की मी कधी लग्न करणार आहे। तुम्ही म्हणजे गावाकडे त्या पोरींना काही व्हॅल्यू नसते, त्यांचे आई वडील बोलतील ते, आणि त्यांचे आई वडील का बोलतात तर आम्हाला गावातले काय बोलतील म्हणून आम्ही आमच्या पोरीचं लग्न करून देतो। हे डिसिजन ॲक्च्युली त्या पोरींनी घ्यायला पाहिजे, त्याच्यावर त्यांनी स्टँड घ्यायला पाहिजे। ते स्टँड घेत नाहीत, त्यांना शिकायचं असतं पण त्यांना शिकायला मिळत नाही। तुला काय वाटतं तुम्हा तिघींनाही? खरं तर एकीकडे हे सगळे आपण सगळ्यांची उत्तर ऐकतो, तुमचं नेमकं या सगळ्याकडे कसं बघण्यात? हे खरं तर माझ्या बॅकग्राऊंडवर डिपेंड करतं। आता माझ्या फॅमिलीतून सपोर्ट असा अर्थ आहे की सगळ्यांच्यात तसा नसणार ना, की ते बॅकग्राऊंडवर डिपेंड असते किंवा समाजावर डिपेंड असते, बट मुलींकडे असतं की त्यांनी ह्यातून बाहेर पडून स्टँड कसं करायचं हे आपल्या हातात पण असते।
तुला काय नेमकं वाटतं? कारण सगळ्यांना स्वातंत्र्य आहे असंही म्हणते, मी चांगल्या फॅमिलीतून बिलॉंग करते, मात्र नेमकं मग कोण आडकाठी आणत असतं आणि नेमकं त्याची कारण काय आहे अशी वाटतं? माझ्या मते तर आजूबाजूला राहणारे लोकच असं मुलींच्या इंडिपेंडन्सवर डाऊट घेत असतात. पण जर मुलींना फॅमिली सपोर्ट करत असेल, फ्रेंड्स सगळे सपोर्ट करत असतील तर मुलींना इंडिपेंडन्स घेण्याचा अधिकार आहे आणि त्या घेतात पण. ती बोलली तसंच समाजच मुलींना मागं खेचतो. जर तिची फॅमिली सपोर्टिव्ह असेल तर ऑफकोर्स तिला तिचे निर्णय घ्यायचा अधिकार आहे, जसं की मला आहे. जसं कपड्यांवरून देखील मुलींचं चारित्र्य ठरवलं जातं, ते योग्य वाटतं तुम्हाला? आणि ते कशा पद्धतीने या सगळ्यांना डिफाईन तुम्ही करता? मुलींचं कॅरेक्टर हे आपण कपड्यांवरून ठरवू शकत नाही, कारण आउट ऑफ इंडिया बघायला गेला किंवा कोल्हापूर खेडे सोडून दुसरीकडे बघायला गेला तर मुलींना स्वतंत्र इंडिपेंडन्स आहे की त्यांनी काय घालतात, काय घालू नये. आजूबाजूचे लोक डिफाईन करतात की त्यांचं कॅरेक्टर काय आहे. त्यांना कोणी हक्क दिलेला पण नाहीये, तरी सुद्धा ते डिफाईन करतात. ते मुलींचं कॅरेक्टर त्यांच्या कपड्यांवर नसतं, लोकांच्या नजरेवर डिपेंड असतं. तुला काय वाटतं? मुलींचं कॅरेक्टर हे चारित्र्य खरं तर त्यांच्या कपड्यांवरती अनेक वेळा बोललं जातं, तिने अशा पद्धतीचा ड्रेस घातला, किंवा अनेकांच्या नजरा खरं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. नेमकं या सगळ्याकडे तू मुलगी म्हणून कसं बघ? कल्चरल डिफरन्सचा पण इथं पॉईंट येऊ शकतो. आता पुण्यात वगैरे मुलींना एवढा प्रॉब्लेम येत नाही, पण असं म्हणलं जाते की मुलं तुमच्याकडे बघतात तर तुम्ही त्या पद्धतीने राहा. पण मुलांना पण त्या पद्धतीने तुम्ही संस्कार देणं गरजेचं आहे की तुम्ही एखाद्या मुलीकडे कुठल्या नजरेनं बघावं, कसं तुम्ही त्यांच्याशी बिहेव करावं. त्यामुळे दोन्हीकडून ते बॅलन्स होणं गरजेचं आहे. काय वाटतं तुला कपड्यांवरून चारित्र्य जे आहे ते ऍक्च्युली शहरापेक्षा गावाकडे हे जास्त आहे की कपडे जर नीट असतील तर मुलगी चांगल्या स्वभावाची आहे, जर कपडे नसतील तर तिचे विचार. ऍक्च्युली पॉईंट हा विचारांवरती असतो. जर मुलगीचा विचार चांगले असेल तर मग कपड्यावरती काही प्रॉब्लेम येत नाहीये. ऍक्च्युली कपड्यावरनं तुम्ही डिसाईडच नाही केलं पाहिजे की एका मुलीचं कॅरेक्टर काय आहे. तुम्ही तुमच्या पोरांना शिकवा ना. तुम्ही जर एका मुलीला म्हणताय 10 नंतर घराच्या बाहेर हे कपडे घालून बाहेर पडू नकोस, तर तुम्ही पोरांना पण ते करा ना. पोरं रात्री 12-1 वाजेपर्यंत कशी फिरतात, पोरींना अक्षरशः पोरींना बघायला जाण्यापर्यंत त्यांची हे आहे. मग तुम्ही तुमच्या पोरांना चांगले संस्कार द्या, आपल्या पण नजरा बदलतील. एक दुसरा क्वेश्चन एक वेगळा आहे की मातृत्वामुळेच स्त्री जी आहे ती पूर्ण होते असं वाटतं तुम्हाला? नेमकी काय डेफिनेशन आहे? एखादी आई झाल्यानंतरच ती स्त्री पूर्ण होते असं वाटतं? इन माय केस आहे तसं आहे, पण आपण अडॉप्ट करून सुद्धा मातृत्व स्वीकारू शकतो आणि ते पण मातृत्वच आहे आणि त्यामुळे पण स्त्री पूर्ण होऊ शकते. माझ्या मते सुद्धा आपण एखाद्याला प्रेम देतो, काळजी करतो, त्याच्यानं मातृत्व स्त्रीचं डिफाईन होते. आपण जन्म दिला ह्याचा अर्थ मातृत्व आपल्याला आलंय असं नसतंय का? ॲक्च्युली तो मातृत्व हे एक पार्ट आहे स्त्रीच्या आयुष्यामधला, की एका फेज नंतर ते आपण ॲक्सेप्ट करतोय आणि ते येते प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये आणि ते एक पार्ट आहे. पण ते कम्प्लीट करेल असं नाही. बाकीच्या पण खूप गोष्टी सराउंडेड असतात प्रत्येक मुलगीशी किंवा स्त्रीशी, त्या गोष्टी पण आहेत. पण ही जसं बोलली तसं बरोबर आहे, बट ते डिफाईन करत नाही की आपण स्त्री आहे. पण जन्माला येतानाच स्त्री म्हणून येतो, ते कोण बाकीचे असे डिफाईन करू शकत नाही. तो फक्त आपल्याकडे एक असलेला नेचरकडून आलेला एक वैशिष्ट्य गुण आहे जो माणसांच्यात नाहीये. खरं तर एक सगळ्यात नाजूक गोष्ट ज्याचं टॅबू म्हणून पाहिलं जातं, पिरियडची बेडी अजूनही तुटली असं वाटते का? समाजामध्ये अजूनही त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अनेकांचा कशा पद्धतीचा आहे? तुम्हाला नेमकं काय वाटतं का? ॲक्च्युली अजून सुद्धा काही घरात असं आहे की तुम्हाला जेव्हा पिरियड्स येतात त्यावेळी तुम्ही कुठं जाऊ शकत नाही. तुम्ही एका खोलीत बसून राहायचं, 5 दिवस पाळायचं सगळं, आणि मगच तुम्ही तुमचे 5 दिवस कंप्लीट झाल्यावर तुमचं काय आहे ते हे ॲक्च्युली बंद झालं पाहिजे. कारण का पिरियड्स इज अ नॅचरल थिंग. प्रत्येक मुलीला येतात, त्यामुळे ते प्रत्येक घरात त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. जर आता तुम्ही तुमच्या आईला पिरियड्स येतात तर तुम्ही आता आई सगळी घरातली कामं करते, आई इज द मेन पॉईंट ऑफ अवर फॅमिली, तर तिला पिरियड्स येतात तर तुम्ही तिला 5 दिवस बसून ठेवाल का? नाही ना. ती जर 5 दिवस काम नाही केली तर आपल्या घरी काहीच चालणार नाही. तसं आहे तर ते बंद झालं पाहिजे की तुम्ही पिरियड्सला एक नॅचरल गोष्ट म्हणून बघा की त्याच्या. तुला देखील काय वाटतं? ऍक्च्युली हे खूप ठिकाणी बंद झाले. असे क्वचितच ठिकाण आहेत जिथं अजून चालू आहेत. मुलींना ते त्रास वगैरे होता, त्यामुळे घरातले म्हणतात हा थोडे रिलॅक्स वगैरे हो, म्हणजे ठीक, म्हणजे टाइम घे. पण असं काही नाहीये की बंद बऱ्यापैकी झालंय असं मला वाटतं. तुला काय वाटतं? अजूनही ते समाजामध्ये तशा गोष्टींकडे अजूनही टॅबू म्हणून पाहिलं जातं किंवा त्याच्यावरती चर्चाच करायला कोणी तयार नसतं किंवा त्याकडे अजूनही तुम्हाला नेमकं कसा एक्सपिरियन्स? बाबतीत म्हणजे अजून
माणसं ओपन व्हायला पाहिजेत, कारण त्या टाइमला मुलीला सगळ्या गोष्टी करणे जमत नाही. इन्स्टेड ऑफ की आपण त्याला म्हणजे असं एक वेगळ्या दृष्टीने बघण्यापेक्षा की आपण त्या मुलीला कसं कन्फर्ट करावं, ॲटलिस्ट तिच्या घरातल्याने तरी बघावे. समाज राहू दे, समाजाचा विचार करून काही मिळत नाही, पण घरातल्यांनी तरी म्हणजे एकेकांच्या घरात पण असतं की नको तू हे नको करू, तू इथे येऊ नको, हे फार चुकीचं आहे. आणि असं काही नसते की ते झाल्यावर देवाचं करायचं नसते. ही तर एक कम्प्लीट मिथ आहे, कम्प्लीट मिथ आहे. ती पहिला बंद झाली पाहिजे मला तर वाटते. माझ्या मते पण पिरियड एक मुलींसाठी एक नॉर्मल गोष्ट झाली आणि ज्या फॅमिली एज्युकेटेड आहेत किंवा काही त्यांना ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत पण जिथपर्यंत अजून त्या गोष्टी गेल्या नाहीत त्यांच्यासाठी ही खूप अशी वेगळी गोष्ट वाटते. तर त्यांना पण आपण त्या गोष्टीचं नॉलेज द्यायला पाहिजे की मुलींसाठी पिरियड ही एक खूप नॉर्मल गोष्ट आहे आणि त्यांच्या जीवनाचा तो एक भाग झालाय आता, तर ते सगळ्यांचं नॉर्मल व्हायला पाहिजे. दुसरा एक क्वेश्चन, आज महिला दिनानिमित्त आपण सगळे बोलतोय, मात्र महिलांबद्दल वाईट बोलायला नको, मात्र महिलाच महिलांचे शत्रू आहेत असं तुम्हाला सगळ्यांना वाटते का? काय सांग? फेमिनिझम हे खूप आहे, म्हणजे महिलाच महिलांचे शत्रू बनलेत. जरी आता आधीच्या फॅमिलीत होतं की सासू सुनेचं किंवा हे ते, पण आता सुद्धा एकटी मुलगी जर काहीतरी चांगलं करायला बघते तर बाकीच्या चार मुलीच असतात ज्या तिला नावं ठेवतात, किंवा आपल्या घरात सुद्धा म्हणतात की लोक काय म्हणतील, तर हे लोक काय म्हणणारे सुद्धा ते 4 बायकाच असतात साईडच्या शेजारच्या, की ज्या मुलींनाच मागं खेचतात. जर ते खरोखर काहीतरी करायची त्यांच्या इच्छा असेल तर सपोर्ट, म्हणजे वाईट तर बोलू नका. तुम्हाला जर चांगलं बोलायचं जमत नसेल तर काहीच बोलू नका, त्यांना करू द्या. खरं तर हा महिला दिन आहे आणि महिलांनी खरं तर विशेष करून हे काय बोलतात या प्रश्नावर तर नक्की आहे का? खरं तर महिलाच महिलांचे शत्रू आहेत असं वाटते का? काय सांगाल? सगळे तशा पद्धतीने वागत असतील तर काय सांगाल? मला नाही वाटत, कारण माझा आत्तापर्यंतचा फ्रेंड सर्कल पण तसा नाहीये. ह्याच माझ्या फ्रेंड्स आहेत आणि मला नाही वाटत त्या कधी माझ्या सक्सेसवर नाराज असतील. इवन नाही, माझा हाच एकच ग्रुप आहे इथे कॉलेजमध्ये आणि तो खूप चांगला आहे, त्यामुळं मला नाही वाटत ते फेमिनिझम आहे. इवन माझी आई सुद्धा मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करते, त्यामुळं बाईच बाईला मागं खेचते हे माझ्या बाबतीत तरी नाही. म्हणजे मी एक असं गावातून बिलॉंग करते त्यामुळे असं असतंय की मी आता इथं शहरात हॉस्टेलवर राहते, पण कधीतरी गावाकडे गेल्यावर बायकांचं असं असतं की मुलगी एवढा लांब राहते काय करते, त्यामुळं बायकाच असं मुलांसाठी सगळीकडे असतं, सगळीकडे हे जे कॉम्पिटिशन म्हणतं नाही सगळीकडे असते, बट हे मी म्हणून हे माझ्यावर डिपेंड असते की मी माझा फ्रेंड सर्कल कसा चूज करावा, ना की मी कॉम्पिटिशनमध्ये राहावं. माझ्याकडे एक असतं की मी ह्यांच्यावर पण येऊ शकते किंवा हा ग्रुप पण बदलू शकते, हे माझ्यावर असतं. तुला काय वाटतं? महिलांचे शत्रू आहेत आहेत खेडेगावात असा प्रकार आहे की काही गावात आणि शहरात काय वेगळं? ऍक्च्युली आहेच. शहरामध्ये पण जर मुलगी गेली तर ही इकडेच गेली, ह्या मुलासोबतच गेली किंवा तिच्यावरती वेगवेगळे हे करायचं जे काही नाहीये. आता जरी चुकी नसली मुलीचं काय तर म्हणजे विचित्र कोणी काय केलं तर ते मुलीवरतीच घेतात की तिची चुकी होती, असं म्हणत नाहीत की नाही मुलगीची चूक. बऱ्यापैकी सगळेजण मुलीवरती चुकी घालतात आणि जास्त करून महिलाच हे करतात की महिलाच महिलांच्या दुश्मन असल्यासारखे वाटतात. तुला वाटते महिलाच महिला? ऍक्च्युली कारण का तुम्ही एखाद्याला नावं ठेवत जाता, तुम्ही किमान जज तरी करू नका की ती पोरगी तशीच आहे, आणि मग एकदाच जर ती जज झाली तर अख्खं सोसायटी तिला जज करत राहतं. त्यामुळे हे सगळं करणाऱ्या महिलाच असतात. आता जसं की आम्ही मित्रांबरोबर राहतो तर ती पोरगी मित्रांबरोबरच असते, ती पोरी मैत्रिणींबरोबर नसते, ती मित्रांबरोबरच असते. आता मी बुलेट चालवते तर माझ्यावर येतं की अरे ही पोरग्यासारखी राहते, म्हणजे माझ्या आईला सांगणारेच 10 जण बायका आहेत की अरे पोरीच्या जातीने असं असावं, पोरीच्या जातीने असं हळू हसावं, असं काही नसतं. पोरीच्या जातीने पोरीसारखं राहावं, कसं तिला मनाला वाटेल तसं राहावं, तो फ्रीडम तिला दिलेला आहे. अगदी बरोबर आहे, त्याचा फ्रीडम सगळ्यांनाच आहे. मी शेवटचाच प्रश्न सगळ्यांना विचारतोय. प्रत्येकाची काहीतरी बकेट लिस्ट असते. महिला दिनानिमित्त आज तुम्ही सगळे आमच्या पुढारी न्यूज सोबत बोलताय, प्रत्येकाची काहीतरी बकेट लिस्ट असेल. काय सांगशील? तुझी या आयुष्यात एक बकेट लिस्ट आहे, सांग एक. ती रॅली करावी, जी बुलेटची रॅली मागच्या वर्षी पुढारी न्यूजनी अरेंज केली होती, ती यावर्षी प्लीज 8 मार्चला करावी. मी पार्टिसिपेट केलं होतं, खूप एन्जॉय केलेलं. आम्हाला ती रॅली परत एकदा करावी बस. नक्की काय सांगशील बकेट लिस्ट? माझ्या बकेट लिस्टमध्ये असं आहे की मी माझ्या करिअरमध्ये काहीतरी असं अचीव करावं जे माझ्या मम्मी पप्पासनी प्राऊड होईल आणि मी माझी स्वतःची इंडिपेंडंट स्टॅबिलिटी एक आयुष्यात अचीव करावी. बरोबर. एक चांगली जॉब लागावी, घरातल्यांना एक अभिमान वाटतो की मुलगी एवढी शिकल्या, मुलगीने चांगलं जॉब केलंय आणि आणि घरातल्यांना थोडी मदत पण होईल माझ्याकडून. येस, फर्स्ट तर इंडिपेंडेंट व्हायचं आहे. जे आता आपण डिपेंडेंट आहे या एजपर्यंत आल्यावर तरी इंडिपेंडेंट व्हायचं आहे. त्यासाठी एक चांगला जॉब आणि त्यामुळे नक्कीच आईबाबा प्राऊड तर फील करतीलच आणि प्लस त्याच्यानंतर वर्ल्ड टूर करायची. वर्ल्ड टूरची पण असते अनेकांची इच्छा. काय सांग? जसं ती बोलली की पहिला स्वतःला इंडिपेंडंट व्हायचं आहे आणि आई वडिलांना
सुखाने ठेवायचे ना की त्यांनी ह्या पुढच्या वयात पण त्यांनी कायम माझ्यासाठी किंवा माझ्या भावासाठी कमावं. त्यांना पण सुखाचं जीवन पाहिजे हे मला त्यांना द्यायचं आहे. माझी बकेट लिस्ट ट्रॅव्हलिंग आहे. पहिला मला इंडियातले सगळे प्लेसेस फिरायचे, त्याच्यानंतर आउट ऑफ इंडिया सगळे. फर्स्टली फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे. आता मी पास आउट होणार आहे, त्यानंतर एक चांगला जॉब करायचा आहे आणि ऑफकोर्स खूप ट्रॅव्हल करायचं आहे. खूप खूप छान बोलला. सगळ्यांनीच खूप छान प्रतिक्रिया दिल्या, ज्याची अपेक्षा मला खरं तर होती. आणि महिला दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांनाच तुमच्या बकेट लिस्ट ज्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशा शुभेच्छा देतो. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.